लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वेरूळ येथून धम्म पदयात्रेला उत्साहात सुरुवात. पदयात्रेला स्थानिक बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद. बातमी खुलताबाद येथून. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथून दिनांक 27 फेब्रुवारी रोजी धम्म पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. वेरूळ ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर निघालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक बौद्ध बांधव सहभागी झाले होते. या पदयात्रेत थायलंड बौद्ध भिक्खू संघाचा सहभाग असल्याने उत्साहाचे वातावरण होते. वेरूळ गावातील भीमनगर येथे पदयात्रेचे आगमन होताच माजी सरपंच कारभारी ढिवरे यांच्यासह ग्रामस्थांनी भिक्खू संघाचे वंदन करून जंगी स्वागत केले. यावेळी पोलीस पाटील रमेश ढिवरे, संगीता जाधव, सुनीता दिवेकर, विनोद ढिवरे यांच्यासह समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने हजर होते. शांतता आणि बंधुभावाचा संदेश देत ही पदयात्रा 3 दिवस चालणार असून वेरूळ, मावसाळा, दौलताबाद, माळीवाडा, शरणापूर, पडेगाव मार्गे दिनांक 1 मार्च रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मैत्री बुद्धविहार येथे पोहोचेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.